अभ्यासक, मुक्काम पोस्ट गोगडी, धामणगाव तालुका शिल्लोड, जिल्हा परभणी। तर उद्यापासूनचा नवीन हवामान अंदाज। उद्या 28 जुलै शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। काय झालं, राज्यामध्ये खूप दिवस झाला पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यासाठी आता पाऊस हा नकोय, म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी। उद्या 28 जुलैपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच राज्यामध्ये 28 जुलै, 29, 30 आणि 31 आणि 1-2 जुलै 3 जुलैपर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या 3 तारखेपर्यंत सर्व शेतीतील कामे आटपून घ्यावी। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 28 जुलै, 29 आणि 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व लक्षात घ्या। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, राज्यामध्ये 29 जुलै आणि 30 जुलैमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पाऊस पडणार आहे। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणजे 30 तारखेपर्यंत हा पाऊस म्हणजे खूप रात्रभर सर्वदूर नसणार आहे, फक्त अर्ध्या तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पडत, पण पाणीच पाणी करणार आहे। म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी 30 तारखेपर्यंत काही जिल्ह्यातला अंदाज लक्षात घ्यावा। व तसेच 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट राज्यात सूर्यदर्शन राहणार आहे। म्हणजे हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना तुम्ही आता 28 तारखेपासून 3 तारखेपर्यंत जशी तुमची शेतातील ओल जशी तुम्हाला शेत कोरडे होतील तसं तुम्ही पेरणी करून घ्या, फवारणी करून घ्या। कारण की लगेच राज्यामध्ये 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 6, 7, 8 म्हणजे राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घेऊन आपण आपल्या 3 तारखेच्या शेतीचे कामे आटपून घ्यावी। वातावरणात जर अचानक बदल झाला तर लगेच एक युट्यूबच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याची मात्र वेळोवेळी मदत करण्यात येईल।